मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार प्रत्येक उमेदवार गल्लोगल्ली जाऊन प्रत्येक इमारतीमध्ये जाऊन आपल्याला करताना पाहायला मिळतोय। वॉर्ड क्रमांक 173 मध्ये देखील अशाच पद्धतीची रंगतदार लढाई जी आहे ती या मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। 173 वॉर्ड क्रमांकामधनं थेट महायुतीमधले दोन पक्षच एकमेकांच्या विरोधात भिडलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कमळ विरुद्ध धनुष्यबाण असा हा सामना सगळ्या या वॉर्डमध्ये रंगतोय। त्याचसोबतच शिवसेना आणि ठाकरे गटाच्या ज्या काही अधिकृत उमेदवार आहे त्या देखील या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तिरंगी संपूर्ण ही लढत जी आहे ती पाहायला मिळते। सध्या आपण भाजपचा उमेदवार ज्या ठिकाणी प्रचार करतोय त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आणि भाजपच्या शिल्पा केळुसकर 173 वॉर्ड क्रमांकामधनं उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। खरं तर तुमच्या उमेदवारीची चर्चा राज्यभर झाली। तुमच्या उमेदवारीच्या संदर्भात अजून देखील भाजपचे नेते जे आहेत ते आश्वासित पाहायला मिळत नाहीयेत। कशा पद्धतीने तुमचा आता प्रचार सगळा सुरू आहे? प्रचार फार सुंदर सुरू आहे। मला पूर्ण प्रतीक्षा नगरच्या जनतेची साथ आहे, ते माझ्या मागे खंबीरपणे उभे आहे। आज एवढ्या उन्हातानामध्ये सुद्धा आम्ही सगळे फिरत आहोत। सगळ्या बिल्डिंगमधनं आम्हाला एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे, त्यामुळे सर्व फार उत्तम आहे। परंतु भाजपचे नेते तुमच्या प्रचारात कुठेच उतरताना पाहायला मिळत नाहीये। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे का? कारण की तोच सातत्याने प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। कारण की तुमचा फॉर्म जो आहे तो चोरल्या प्रकरणामध्ये तुमच्यावरती आरोप देखील झाले, गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता। बघा, जर तसं नसतं तर आज मी इथे उभी नसते। आज मी अधिकृत भाजपाची उमेदवार आहे। आज हा पट्टा माझ्या गळ्यामध्ये आहे आणि आज मी सर्वांना सांगत फिरत आहे की मी भाजपाची अधिकृत उमेदवार आहे। माझ्याकडे कमळ आहे, माझ्याकडे BMCचा उमेदवारचा एक मस्त चांगलं लोगोसुद्धा आहे। तर त्याच्यामुळे मला वाटत नाही ही सारी प्रश्न काय व्हॅलिड आहेत म्हणून। परंतु ज्या लोकांसोबत तुम्ही खांद्याला खांदा लावून गेल्या 2.5-3 वर्षांपासून काम करत होता या प्रभागामध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकांबरोबर, त्यांचंच तुम्हाला आव्हान या ठिकाणी पाहायला मिळतं। धनुष्यबाण विरुद्ध कमळ हा सगळा नाही, हे बघा, ते काय खांद्याला खांदा मिळून नव्हते, ते होते दुसऱ्या पक्षात। त्यांनी इथे उडी मारली आहे, ते पण त्याची पण ह्याच्यासाठी, कारण ती आमची मेहनत होती। पूर्ण प्रतीक्षा नगरमध्ये तुम्ही कुठेही फिरा, कोणत्याही जनतेला विचारा की आपल्या BJPचं कॅप्टन तमिल सेल्वांचं काम आपल्या प्रतीक्षा नगरमध्ये भरपूर आहेत। त्यांना आपल्या एरियामधनं 12,000 वोट मिळाले आहेत। त्या वोटला बघून त्यांनी तिथून इथे उडी मारली आहे। तर त्याच्यामुळे मला नाही वाटत की असं काय आहे की आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून असं काय करत होतो। तुम्ही 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देत आहेत। तुम्ही महायुतीमध्ये आहात, तुम्ही स्वतः म्हणताय की महायुतीमधला तुमचा घटक पक्ष आहे शिवसेना, त्याच पक्षावरती तुम्ही अशा पद्धतीची टीका करताय? 100% टीका करणार। जर एखादा माजी नगरसेवक स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचा पक्ष सोडून शेवटच्या 2 महिन्यामध्ये या ठिकाणी जर तिकीट केलेल्या कार्याची आमच्या केलेल्या कार्याची पोचपावती घ्यायसाठी उडी मारून येत असेल तर त्यासाठी आम्ही काय म्हणणार? की हा पैशासाठी तिथे आला ना, पैशासाठी आला, सीट घेण्यासाठी आला, हे समोर जग जाहीर आहे, लोकांना दिसतंय। जर आमच्या मागे पक्ष नसता तर आम्ही हा पॅम्पलेट लावला असता का? भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आमच्या सोबत आहे आणि जर आम्हाला जर हे पॅम्पलेट आम्ही वापरतोय याच्या मागचं तुम्ही कारण समजू शकता की आमच्या पार्टी सर्व नेते आहेत। त्याच्यामुळे जे उडी मारणारे आमच्या पक्षामध्ये 12,000 मतं महायुतीची या ठिकाणी दिसली, त्यामुळे त्यांनी या ठिकाणी उडी मारून त्यांना कळलं की आता त्या ठिकाणी त्यांचा काय पत्ता लागणार नाही, निभाव लागणार नाही। त्यामुळे या ठिकाणी त्यांनी उडी मारली आणि उडी मारून जवळजवळ मी सांगितल्याप्रमाणे 50 खोके आपण पाहिलं तर शिवसेना आणि भाजपचा प्रचार जो आहे तो एकमेकांच्या समोर आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। वॉर्ड क्रमांक 173 मध्ये शिवसेना आणि भाजपचा प्रचार जो आहे तो एकमेकांच्या समोर आलेला आहे आणि भाजपच्या या ठिकाणाहून कमळाचे उमेदवार जे प्रचार जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय खोके तुम्ही घोषणाबाजी करताय? आम्ही खोके घोषणाबाजी ह्यासाठी करतोय की माझा मित्र रामदास कांबळे यांनी जे निवडणूक आयोगाला दिलं जे सर्व काय, त्यामध्ये मी बघितलं की त्यांनी जंगम प्रॉपर्टी 11 करोड रुपयाची दाखवली आहे, एकूण मालमत्ता। तो कुठून आला? एक सर्वसाधारण झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा, आमच्या खांद्याला खांदा लागून चालणारा मुलगा आज 11 करोड रुपयाची प्रॉपर्टी कुठून आणू शकतो? म्हणजे आम्ही का सांगतोय 50 खोके? याला कारण हे आहे की
तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन चेक करू शकता की त्यांनी जी माहिती दिली आहे ती सगळी जंगम प्रॉपर्टी, एकूण मालमत्ता 11 करोड रुपये जाहीर केलाय. परंतु त्यांनी तुमच्यावरती आरोप देखील अनेक वेळा केलाय की तुम्ही खरं तर चिटिंग करून ही उमेदवारी मिळवलेली आहे भाजपची. 100% जर आम्ही चिटिंग केली असती तर आज आमच्याकडे हे नसतं. आणि ही जनता ही जेवढी म्हणजे तुम्ही आता हा ट्रेलर आहे, संध्याकाळी आलात तर तुम्हाला पिक्चर दिसेल की आमच्या सोबत जनता किती असते. ही भाड्याची जनता नाही आहे. ही तुम्ही एकाही माणसाला विचारा की ही जनता भाड्याची नाही. आणि त्या बाजूला जा आणि मागून कॅमेरा लावा आणि प्रत्येक माणसाला विचारा तुम्हाला किती पैसे दिले. हे सर्व फ्री. प्रत्येक माणसाला तुम्ही त्यांच्या जाऊन पाठनं विचारायचं की तुम्हाला दिवसाला किती पैसे आहेत. 1000 रुपये भाड्यावरती आणलेले आहेत म्हणून आम्ही सांगतो 50 खोके. त्याच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्याचा धनुष्यबाण घेऊन लढावा. आम्ही आमचं कमळ घेऊन लढतो. आमचं कमळ घेऊन तो का लढतोय त्याला जाऊन विचारा. परंतु तोच विषय आहे. काल एकनाथ शिंदे देखील या प्रभागात आलेले होते, उपमुख्यमंत्री, आणि खरं तर त्यांच्यावरतीच तुमचा विश्वास आहे का? तुम्ही 50 खोके एकदम ओके या सगळ्या घोषणाबाजी साहेबांना संजय साहेबांचा आम्ही आदर करतो. त्याबद्दल आम्हाला अजिबात टीका करायची नाही. 50 खोके एकदम ओके, मग तुम्ही त्यांच्यावरतीच थेट टीका करताय ना? खोके हे आम्ही उमेदवार करतो. आम्ही 50 खोके एकदम ओके, आम्ही हे उमेदवार पण टीका करत नाही. आम्ही 50 खोके एकदम ओके ही रामदास कांबळेवर टीका करतोय, वैयक्तिक टीका करतोय, कुठल्या पक्षावर टीका करत नाही. असं याचं म्हणणं असं नाही की बाबा त्यांनी 50 खोके इकडूनच घेतले. त्यांनी त्या झोपडपट्टीमध्ये झोल केला, प्रत्येक झोपडपट्टी शिफ्टिंग केली. शिफ्टिंगमध्ये प्रत्येक घरातून 60-60 हजार रुपये घेतले. हे सगळे झोल आहेत, आमच्याकडे आहेत, आम्ही काढू शकतो. हे आमच्याकडे पुरावे पण आहेत, आम्ही ते पुरावे पण सादर करू शकतो कधी पण. परंतु तुम्ही एबी फॉर्म तुमचा गाजला, एबी फॉर्म तुम्ही चोरला, एक वेळेस तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला. एबी फॉर्मची कलर प्रिंटआउट तुम्ही निवडणूक आयोगाकडे सबमिट केली असं म्हटलं जातं. नक्की हा काय घोळ होता? पक्षाला तुम्ही गंडवलं आहे का? निवडणूक अधिकारी जे असतात ते उच्च शिक्षित असतात, कधी कधी IAS ऑफिसर पण असतात. त्याच्यामध्ये ते वेडे नसतात आणि त्यांना हे सर्व कळतं की कोणाचा फॉर्म डुप्लिकेट आहे, कोणाचा फॉर्म ओरिजिनल आहे, हे सर्व त्यांना कळतं. आणि ते प्रचार त्यांनी जे केलं ते योग्य केलं. त्यांना माहिती आहे की एबी फॉर्म डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे. ह्याचं उत्तर तुम्हाला निवडणूक ऐकतील. तुम्हाला वेळ असेल तर त्यांची एक बाईट घेऊन या साहेब. तुमचा भाजप पक्ष खोटं बोलतोय का? तुमच्यावरती गुन्हा दाखल केलाय, मग भाजप खोटं म्हणताय का की तुम्ही गुन्हा चोरलाय? या सर्व गोष्टी मी त्या दिवशी तुम्हाला मैदानात पण सांगितल्या. मला याचा खुलासा करायचा नाही. खुलासा तुम्हाला मी 16 तारखेला आम्ही ज्यावेळी विजयी होऊ त्यावेळी तुम्हाला आम्ही याचा पूर्ण खुलासा 16 तारखेला त्या सर्व गोष्टीचा खुलासा 16 तारखेला उत्तर मिळेल. ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला आम्ही खुलासा करू, 100% खुलासा करू, 16 तारखेला करू. कारण आमचा कमळ विजयी होणार आहे आणि कमळ विजयी ज्यावेळी होणार त्यावेळी मी हा दत्ता केळुसकर तुम्हाला शब्द देतो, 16 तारखेला तुम्ही माझ्या दरवाजामध्ये येऊन माझी पहिली बॅट घ्यायची. खरं तर तुम्ही म्हणतायत की 16 तारखेला उत्तर देऊ, परंतु तुमच्या महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या भांडणात जर मशाल जिंकली, अर्थात ठाकरेंचा उमेदवार जिंकला, तर तुम्हाला महायुतीला फटका नाही? या प्रतीक्षा नगरमध्ये भारतीय जनता पार्टीवरती जनतेचा संपूर्ण विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रतीक्षा नगरमध्ये जसं विधानसभेला कमळ फुललं तसंच लोकसभेला पण त्या ठिकाणी कमळाची मतं भरपूर मिळाली. तसंच महानगरपालिकेला पण या ठिकाणी कमळच फुलणार. हे 100% तुम्हाला 16 तारखेला सिद्ध होणार आणि त्यावेळी तुम्ही माझ्याकडे येणार आणि मी तुम्हाला सर्व खुलासा करणार. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर वॉर्ड क्रमांक 173 मध्ये हाय व्होल्टेज असा मुकाबला जो आहे तो महायुतीच्याच सगळ्या उमेदवारांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शिवसेना विरुद्ध भाजप अशी संपूर्ण लढाई आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या लढाईमध्ये कमळ विरुद्ध धनुष्यबाण असा सगळा सामना रंगतोय आणि कमळाच्या चिन्हावरती ज्या काही उमेदवार आहेत, शिल्पा केळुसकर आणि त्यांचे पती दत्ता केळुसकर यांच्याकडनं थेट रामदास कांबळे जे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार
उमेदवार आहेत धनुष्यबाणावरती, त्यांच्यावरती टीका होताना म्हणतात आहेत की 50 खोके एकदम ओके. या सगळ्या टीकेवरती आता शिवसेनेकडनं काय प्रत्युत्तर दिलं जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.